आणि यानंतर या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा स्थानिकांनी केलाय। गंगापूर रोड परिसरातील सहदेव नगरच्या दत्त मंदिर परिसरात कृष्णा आंधळे उभा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। कृष्णाने तोंडाला मास्क आणि कपाळाला टिळा लावला होता असं वर्णन स्थानिकांनी केलंय। तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून केल्या गेलेल्या दाव्याची खातरजमा केली जाणार आहे। तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आहेत। हटकल्यानंतर कृष्णा आंधळे दुचाकीवरून पळून गेला असं देखील स्थानिकांनी सांगितलंय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याला नाशिकमध्ये बघितल्याचा दावा काही नाशिककर करत आहेत। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये हे एक दत्ताचं स्थान आहे, दत्त मंदिर आहे आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये सकाळच्या सुमारास कृष्णा आंधळे आला होता। ज्यावेळेस नागरिकांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस तो फरार झाला अशी स्थानिकांची माहिती आहे। या संदर्भात नाशिक पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यानंतर नाशिक पोलीस इथे दाखल झालेले आहेत आणि इथले सीसीटीव्ही फुटेज हे आता पोलिसांच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे। नेमका इथे नाशिकमध्ये येणारा कृष्णा आंधळेच होता का, सीसीटीव्हीमध्ये काही दिसतंय का याची खातरजमा केली जाते। तुम्ही कुठे बघितलं त्याला आणि काय घडलं त्यावेळेस? नमस्कार, मी ॲडव्होकेट गीतेश तानाजीराव बनकर, सहदेवनगर इथं आनंद हाईट्स बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरलाच राहतो मी। सकाळी 9:15 खाली जेव्हा मी घरून निघालो आणि दत्त मंदिरापाशी जेव्हा आलो मी, तर त्या झाडाच्या तिथं दोघं जण मला दिसले मास्क घालताना। आणि त्यांनी त्या कृष्णा आंधळेंनी जेव्हा मास्क खाली केला तर विदिन एन सेकंड मी त्याला ओळखलं आणि दुसऱ्या मिनिटाला गंगापूर पोलीस स्टेशनला फोन केला आणि साहेबांना लगेच इकडे बोलवलं। पण बघितलेली व्यक्ती कृष्णा आंधळेच होता हे कसं? आंधळेच होता तो, 101%नी 10,000% मी सांगतो का तो कृष्णा आंधळेच होता आणि तो मखमालाबादच्या दिशेने गेला। दोघं जण मोटरसायकलवर होते, एवढी मी खात्रीने 10,000% मी सांगतो का तो कृष्णा आंधळेच होता, एवढं मी 100% सांगतो तुम्हाला सगळं। मी गेल्या 18 वर्षापासून क्रिमिनल प्रॅक्टिस करतोय नाशिक आणि मुंबई कोर्टात आणि क्रिमिनलला कसं ओळखायचं हे चांगलं माहिती असल्यामुळे मी लगेच फोन केला गंगापूर पोलीस स्टेशनला। नेमका इथे येणारी व्यक्ती ही कोण होती? मागील महिन्यात देखील कृष्णा आंधळे हा नाशिकच्या नाशिक रोड परिसरामध्ये एका मंदिरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, मात्र ती नंतर अफवा असल्याचं निदर्शनास आलेलं होतं। आता मात्र पोलीस खातरजमा करत आहेत। थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल की इथे सीसीटीव्हीमध्ये दिसणारी व्यक्ती ही नेमकी कोण होती। मात्र गेल्या काही दिवसापासून जवळपास 3 महिने झालेत संतोष देशमुख यांच्या हत्येला, तेव्हापासून फरार असणारा कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत। पोलिसांच्या तपासामध्ये नेमकं काय निष्पन्न होतं हे बघणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।